करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत साई घुडे आणि त्यांना साथ देण्यासाठी पराग मैदानामध्ये दाखल आहेत. 4 षटकांची लढत, 24 चेंडू. ते 24 चेंडूंमध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. साई आणि पराग ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर गौरव आलेत, ज्याने पहिल्या मॅचमध्ये या स्पर्धेतले विकेट हॅट्रिक जे मात्र कंप्लीट केलेले, त्याचाही आत्मविश्वास वाढलेला आहे पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. जाव्या मैदानाच्या ऑन स्ट्राईक साई घुडे, डावखुरी आताचा एक तेजबुंद तारा. अनेक क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. व्हाईट बॉल चं मात्र पाहायला मिळेल. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला अवांतर पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. साई यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर. गौरवचा हा ही चेंडू, इथे लाईन लेंथ खराब आहे. पहिले दोन्ही चेंडू पाहिले आपण, थोडीशी खराब गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य संघांना पराभूत जे मात्र केलेलं आहे. गोलंदाज तयार आहेत. गौरव, कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. उजव्या हातान गौरवचा बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. साई सरायला एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. परंतु एक धाव इथे साई आपला अकाउंट ओपन करेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 3. परागच्या खांद्यावर आता खूप मोठी जिम्मेदारी. या संघामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत, खास करून साई स्पोर्ट सरळगाव, क्षितिज कंटे, त्यानंतर चेतन इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. विशाल जाधव सारखा फिनिशर या टीममध्ये. सलामीची जोडी पॉवर प्लेच्या या पहिल्याच षटकात सुरुवात कशा प्रकारे देते हे पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. चला, वेळ वाचवणं देखील फार महत्त्वाचं राहील. 3 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्ट्रायकर एंडवर बॅटर पराग. या खेळाडूचा खेळ महत्त्वाचा. पॉवर प्ले P1 चं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. गौरव गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. गौरवचा बॉल आडव्या बॅटनं फ्लॅट, परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक अक्षय तरे. कॅप्टन चांगला झेल टिपतोय. परागांच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आडव्या बॅटनं फटका चांगला सजवला, परंतु जिथे क्षेत्ररक्षक होता शॉट सिलेक्शन थोडंसं खराब राहिलं. बॅटर परागचं चांगला झेल टिपला अक्षय तरेने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव. विकेट मिळवली आहे पहिल्या षटकामध्ये गौरवने. ही त्याची खासियत राहिली आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. त्याचा तो आत्मविश्वास, विकेट हॅट्रिक देखील त्याने संपादित केली होती. 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं दमदार आयोजन संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्दचं. 1-3 विशाल जाधव मैदानाच्या आत. या अगोदरच्या सामन्यामध्ये विशाल जाधवने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. साई गुडेची साथ तो कशा प्रकारे देतोय ते पाहायचं. गोलंदाज गौरव यांना पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर बॅटर विशाल. ऑन स्ट्राईक विशाल जाधव. बिग हिट केलाय. आलाय मैदानाच्या आत विशाल जाधव. त्याने ठोकलाय पहिल्याच बॉलवर. दमदार षटकार. ही ताकद आहे विशाल जाधव घट्याची. त्याच्या पाठमधून हा षटकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून देण्यामध्ये महत्त्वाचं योगदान असणारा खेळाडू विशाल जाधव. त्याच्या पाठमधून सिक्सर आला. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते आता 9 या धावफलकावर. 9 ऑन द बोर्ड. अप्रतिम फटका. टायमिंग देखील बेमिसाल पाहायला मिळालं. हवेचा पुरेपूर फायदा घेतो. ही ताकद आहे विशालची. इथे देखील बिग हिट केला. फटका फसलाय. चेंडू हवेत.
हो, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न राहिले बॉल कव्हर करण्याचे, तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील साई स्पोर्ट्स सरळगावला आणि 2 धावा मिळतील विशाल जाधवला. 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. पहिला दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 8 संघांचा सहभाग जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. त्यातील 4 संघ पराभूत झालेत, 4 संघ राहिलेले आहेत. त्यामधली पहिली सेकंड राऊंडची मॅच. गौरव लाईन लेंथ खराब आहे, भरकटलेत गौरव. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. धर्मेंद्र वर्मा सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग पंच रॉकी सर. A1 जोडी गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं आहे आपल्याला. विशाल जाधव आक्रमकता यासाठी तो जाणला जातो, परंतु विकेटसाठी गौरव जाणला जातो. काय घडतं? ओ बिग हिट, पुन्हा एकदा बॅक टू बॉलर फटका सजवला. एक सिंगल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. भूपेश आलेत. भूपेशचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे, परंतु 2 धावा नाही रोखू शकणार. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 14 या धावफलकावर. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे आक्रमकता फार महत्त्वाची. विशालला थोडंसं प्रमोट केलं या मॅचमध्ये आणि त्याची कामगिरी देखील तितकीच चांगली राहिली आहे. 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत 10 धावा. जे गौरवने विकेट हॅट्रिक घेतली त्याच्यावर आक्रमण चढवलं. बिग हिट, खतरनाक बॅटिंग सध्याच्या घडीला विशाल जाधव. गट्याच्या बॅटमधून अजून एक सिक्सर. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकात 20 धावा कुठल्यात? जबरदस्त ॲक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आडव्या पॅटनं चांगला फटका सजवला. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु ते बनले दर्शक. चांगली फलंदाजी. 20 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकांचा खेळ अजून आहे बाकी. संधी देवा डीजेला. ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. देविदास अँकर यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते मात्र आपल्याला पाहायचं. महत्त्वाची लढत आहे, महत्त्वाचा सामना. सेकंड राऊंड. जो संघ जिंकेल तो 3ऱ्या फेरीत प्रवेश करेल. देविदास इथे टाकलेला हा चेंडू. आगळा वेगळा फटका खेळण्याची तयारीत होता साई, परंतु पंचांचा अवांतरचा इशारा. आमचे मित्र आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व चेतन भाऊ झुंजाराव यांच्या वतीने एक चेतन भाऊ सूर्यराव यांच्याकडून एक पारितोषिक येतं, खास करून विशाल जाधव अर्थात घट्याच्या लगातार 3 षटकारांसाठी 500. इथे टाकलेला हा चेंडू. लाईन लेंथ इथे पाहावी लागेल. नो बॉल. या अगोदर वाईट, तिथे दिशा वेगळी होती, इथे दिशा बदलली, परंतु नो बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. फुलटॉस मिस झालाय. साई गुडे चेंडू डॉट. स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला साई, परंतु मैदानाच्या आतमध्ये विशाल जाधव आक्रमक फॉर्म मध्ये. विशालला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं देखील गरजेचं राहील. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय साई आणि तिथे डॉट सातत्यानं होतो. 4 बॉलमध्ये 1 धाव साई गुडेच्या नावावर. 22 ऑन द बोर्ड. स्लोवर 1 बॅकफुटला गेले. फटका चांगला. तिथे येतील क्षेत्ररक्षक. सिंगलच्या जास्त काहीच मिळणार नाही. 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल आता 23 या धावफलकावर. 23 धावा आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. या षटकामध्ये कमबॅक केले देविदासने. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये अवांतरच्या 2 आहेत. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन. देविदास अँकर. लाल्या गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार.
बिगेट विशाल जाधव थांबायचं नावच घेत नाहीये. विशाल जाधवचं आक्रमण अजून एक सिक्सर. षटकाराला चेतनदादा सूर्यराव यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज विशाल जाधव गट्यासाठी. लगातार तिसऱ्या षटकाराला तर खूप मोठे पॅकर देखील आहेत चेतनदादा सूर्यराव आणि त्यांच्या वतीनं विशालवर सातत्यानं बक्षिसांचा वर्ष होताना पाहायला मिळतो. या बॉलवर सिक्सर आला तर 500. इथे बिगिट केला, फटका हवेत, उंची भरपूर मिळाली आहे, लांबी किती मिळते ते पाहायचं आहे. तिथे चांगला झेल पकडलाय फलंदाज विशाल जाधव. बॅक टू द पवेलियन. प्रथम क्रमांकासाठी 1,31,000, तृतीय क्रमांक 51,031, तृतीय क्रमांक 25,031, चतुर्थ क्रमांक 20,031, पाचव्या क्रमांकासाठी 20,031. एक गाव एक ओपन ग्रामीण 32 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. प्रथम क्रमांकासाठी 1,31,000, द्वितीय क्रमांकासाठी 51,031, तृतीय क्रमांक 25,031, चतुर्थ क्रमांक 25,031 रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज मान्य श्री प्रदीप शेठ शिरोशे प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीनं पाहायला मिळेल. तदनंतर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक अशी ट्रॉफी श्री शरद लक्ष्मण भगत वृक्षवल्ली नर्सरी यांच्याकडून. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज असेल त्यासाठी बॅट संदीपभाऊ घोरड यांच्या वतीनं. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक असे शूज आहेत दिगंबर चौधरी भाऊसाहेब यांच्याकडून. आदर्श संघासाठी देखील आकर्षक असं चषक आयोजक कमिटीच्या वतीनं. मुरबाड गटासाठी खास करून 5 पारितोषिक त्यासाठी ट्रॉफी सौजन्य युवासेना जिल्हा समन्वयक ठाणे ग्रामीण किरणदादा शेलवले यांच्या वतीनं. तदनंतर ओपन गटासाठी चषक सौजन्य मान्य श्री अरुणजी पवार साहेब प्रसिद्ध उद्योजक साखरे यांच्याकडून. स्पर्धेसाठी बॉलबॉक्स सौजन्य युवराजदादा पडवळ तलाठी यांच्याकडून. आणि स्पर्धेसाठी संपूर्ण पाणी व्यवस्था विजय शेठ पवार कुटल यांच्याकडून. सर्वांचंच मनापासून आभारी. या स्पर्धेसाठी अनेक दाते आहेत, अनेक बक्षीस दाते आहेत, त्या सर्वांचंच मनापासून आभार. 29 ऑन द बूट, 29 धावपलकावर. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर भूपेश आलेत. साईचा खेळ फार महत्त्वाचा राहील. आता पहिल्या 2 षटकांमध्ये विशाल जाधवची आक्रमकता पाहायला मिळाली. आणि सध्याच्या घडीला क्षितिज कंटे सरळगाव एक्सप्रेस इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे आले क्षेत्ररक्षक, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा, चौकार. शूज आहेत भाऊसाहेब दिगंबरजी चौधरी साहेब उपस्थित आहेत. त्यांचंही आमच्या भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे साईचं आक्रमण, साई घुडे स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच षटका. मध्ये आपण पाहिलं विशाल जाधवने स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली होती. त्यामुळे जरी डॉट बॉल साई त्यावेळेस खेळला असेल कोणताही प्रॉब्लेम सरळगाव संघाला भासला नाही. परंतु विशाल जाधव जसा बाद झाला हातामध्ये सर्व सूत्र घेतलेत आणि आता फलंदाजी अफलातून चालू आहे साई गुडेची. 39 दर्जेदार नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचे आयोजक आहेत सुनीलजी माळे आणि नियोजक नकुलजी भांडे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रीडा स्पर्धा 31व पर्व भगवा चषक.
इथे टाकलेला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चांगला चेंडू राहिला. क्षितिज कंठेला पाहतोय आपण. सरळगाव एक्सप्रेस म्हणून मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे. एक जबरदस्त ऑलराऊंडर. गोलंदाजी ट्रॅकवर भूपेश यांना आपण पाहतोय. 4 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2. शेवटचे 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे विकेट जसा आला तसा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. क्षितिज कंठेचा वार, षटकार. गोलंदाज तयार आहेत. भूपेश, फुल टॉस, वेस्ट ऑफ हाईट, इट्स बीमर. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न होता तो भूपेशचा. तो प्रयत्न थोडासा फसला. बॅटवर चेंडू येऊ शकला नाही. थोडेसे निराश क्षितिज देखील असतील. फ्री टर्न. दापलकबर धावसंख्या 47. 50 कडे वाटचाल करत असताना पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या साई स्पोर्ट्स सरळगावच्या नावावर. आणि इथे गतीमध्ये परिवर्तन. षटकाची होईल समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 2:47. साई स्पोर्ट्स सरळगाव प्रथम बॅटिंग करत असताना. डीजे धनु. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. गोलंदाज तयार. डीडी शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी तयार आहेत. पाव्यात त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते पाहायचं. इथे राखलेला चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. अठ्ठेचाळीस धावा धावपलकावर. 2 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतायत दर्शनला. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. स्ट्रायकर इनवर क्षितिज. 5 चेंडू खेळले, त्यांनी बनवल्या 6 धावा. 48 धावा आहेत धावपलकावर. इथे विकेट केला. उंच फटका. लांबी किती मिळते ते आपल्याला पाहायचं आहे आणि जेवढी आवश्यक आहे तेवढी मिळते. अर्धशतक धावपलकावर कंप्लीट. 54. साई स्पोर्ट सरळगाव. धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल. ते आता 54 या धावसंख्येवर. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना क्षितिज. इथे टाकलेला चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. आपली विकेट सोडली साईने क्षितिजसाठी. फलंदाज साईबा. होत आहे. साई गुडे माघारी येतील. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. उल्हास मोपे.
गोलंदाज सय्यार आहेत. डीडी इथे राखलेला चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला आहे तेथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. 2 धावा याही बॉलवर कंप्लीट होतील. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. पश्चिमेकडून पूर्वेला वाहणारा वारा आणि त्याचा फायदा सध्याच्या घडीला राईट हँडेड बॅटर घेत आहेत. प्लस मोपे डावकर त्याचे फलंदाज आहेत. सध्याच्या घडीला जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न क्षितिज कंटे करत आहेत. 8 चेंडू 15 बनवलेले आहेत. क्षितिजने शेवटचा बॉल लास्ट टू गो. या शेवटच्या बॉलवर कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. डीडी गोलंदाजी मार्कवर चांगलं षटक राहिले. 10 धावा या षटकामध्ये. शेवटचा बॉल फुलटॉस बिग हिट केलाय. षटकार या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतली बॅटिंग करणाऱ्या टीमने. सन्मान आपण व्यासपीठावर घेतोय. चेतन गोलंदाजी मार्कवर 24 चेंडू 64 धावा.
गोलंदाज सय्यार. चेतन पहिलाच बॉल वेगात टाकला. वेगावर स्वार होत असताना चांगला बॉल इथे हाताळत असताना गोलंदाज चेतन याला आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे साई स्पोर्टने सुरुवात केली होती, विशाल जाधवने सुरुवात केली होती, ती सुरुवात भूपेश आणि देवीदास अँकरला करावी लागेल. लक्ष मोठं परंतु अशक्य नाही आहे. आणि सातत्याने शास्त्रीनगर संघाने देखील कित्येक क्रीडा स्पर्धा जिंकलेल्या ही त्यांची ताकद राहिलेली आहे. आज भव्य कामगिरी कशा प्रकारे होती. चेतन गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फणसांकडे खूप मोठं अपील. उल्हास चेतन या दोन्ही खेळाडूंकडून एस साठी रिव्ह्यू नाही आहे, तेच पंच सांगत असताना दोन्ही खेळाडूंना डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी चेतन या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना चेतन सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. पराग क्षेत्ररक्षण चांगलं. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. चेतन प्रभावित करतायत पॉवर प्लेमध्ये. चांगली गोलंदाजी. त्यांचा लकी क्रमांक 4653. परंतु ज्या प्रकारे चौकार षटकारांपासून त्यांनी वंचितच ठेवलेला आतापर्यंत चांगली गोलंदाजी. गोलंदाज सय्यार 21 बॉल 63 धावा. बिगेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवे. डाऊन दी बॉल फिल्डर. सेकंड अटेम्प्ट मध्ये चांगला झेल. फलंदाज देवीदास अँकर बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल व्हेरी गुड बॉलिंग. 5 चेंडू हाताळलेत. फक्त एक धाव. एक महत्वाची विकेट. साई स्पोर्ट सरळगाव अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना गोलंदाज सध्याच्या घडीला चेतन यांना आपण पाहतो. 5 चेंडू त्यांनी हाताळलेत. 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव. व्हेरी गुड बॉलिंग. इथे अजून एक चांगला चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1-1. शास्त्रीनगर 18 चेंडू 63 ची आवश्यकता. डीजे धनु.
गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल डबल धावा इथे मिळत आहेत जरूर, परंतु षटकार चौकारांची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या टीम शास्त्री नगरला अडचणींमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंधरा चेंडू 60 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत क्षितिज. 15 चेंडू 60 धावा. एकतर्फी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते, परंतु अक्षय तरे तोपर्यंत या सामन्याचं चित्र पालटण्याची क्षमता. अक्षय तरेचा वार, षटकार. खूप चांगलं कॅमेरा वर्किंग ते सध्याच्या घडीला करतायत. 14 बॉल आणि 54 धावा. गोलंदाज तयार आहेत क्षितिज. स्ट्रायकर इनवर अक्षय तरे. 14 बॉल 54. अजून एक या स्पर्धेतला आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार अक्षय तरेच्या बॅटमधून. सिक्सर. प्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर लांब लचक भगवा चषकातील सर्वात लांबचा षटकार अक्षय तरेच्या बॅटमधून. जे कॅमेरामन देखील शेवटपर्यंत बॉल फॉलो करतायत त्यांचंही कौतुक. 13 चेंडू 48. तिसरा येतोय का ते आपल्याला पाहायचं. क्षितिज तो अक्षय. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन आणि तिथे खेळाडूला थोडीशी मला वाटतं इजा झालेली आहे. डॉट बॉल. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईटसाठी. कुमार गडगे आपण कुठे असाल तर ताबडतोब गोविंद कामत यांचे संपर्क साधा. इट्स फेअर बॉल. वेस्ट ऑफ हाईट साठीच रिव्ह्यू घेतला होता. इट्स फेअर बॉल. पंचांचा निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आता 12 चेंडूंमध्ये तिसरे पंच आहेत मयूर मार्के सर. त्यांनी जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय तोच तिकडे पाठवला. पराग आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 12 चेंडू 48. प्रत्येक चेंडूवर चौकाराची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं फास्ट खेळा साई स्पोर्ट, कारण अजूनही 2 सामने बाकी आहेत.
चेतन थोडीशी घाई करा, 2 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत. आज ऑलरेडी थोडंसं उशिराने सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. उद्घाटन हे 16 असल्यामुळं विनंती असेल थोडंसं फास्ट खेळणं गरजेचं राहील. पराग आलेत इथे. स्ट्रायकर एनवर भूपेश आहेत. 2 षटकांमध्ये 16 बनवल्या, 2 षटकांमध्ये 48ची आवश्यकता. 12 चेंडू 48चं समीकरण. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवरील. शेवटचे बॉल 11 चेंडू आणि 47 धावा. अकरा चेंडू आहेत. 11 चेंडूंमध्ये 47. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याची जबाबदारी आता उठवावी लागेल अक्षय तरेला. ती ताकद आहे त्या खेळाडूमध्ये. 2 षटकार क्षितिजच्या विरोधामध्ये त्याने खेळलेत. गोलंदाज तयार. 11 बॉल 47 हे समीकरण. डेड बॉल मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. दहा चेंडू 47. गोलंदाज तयार. 10 चेंडू 47. इथे बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड स्टँडला सलामी. येतोय चौकार. 9 चेंडू 43. 4 धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील अक्षय तरे यांच्या बॅटमधून. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये सुरुवात थोडीशी खराब होताना पाहायला मिळाली. देविदास सँकर लवकर बाद झाले. तदनंतर भूपेश यांच्या बॅटवर सरळ सरळ बॉल येत नव्हते. तिथे संघ थोडासा अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू 43 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. परागचा बॉल आडव्या बॅटनं फटका चांगला सजवला अक्षय तरेने. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 25 या धावसंख्येवर. भरपूर मोठं लक्ष. 8 चेंडू 39 धावा. हे 2 चेंडू निर्णायक राहतील. इथे 2 मोठे फटके येत आहेत का अक्षयच्या बॅटमधून. पराग गोलंदाजी मार्कवर तयार. बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. एक सिंगल या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. शेवटचे 7 चेंडू आहेत 37. 7 चेंडू 37 हे समीकरण. प्रेक्षक वर्गासाठी थोडासा कंटाळवाणा सामना, परंतु मॅच अजूनही संपलेले नाही. या बॉलवर एखादा मोठा षटकार आला, चौकार आला, मॅच मध्ये ते बनून राहतील. 7 बॉल 37. इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली. शेवटचे 6 बॉल 36ची आवश्यकता. डीजे धनू आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम कुमार, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. सकाळपासून भरपूर जण कुमार गडगे यांची आठवण काढत होते.
ते आता उपस्थित होत आहेत. मला वाटतं दुट्टी कंप्लीट झालेली आहे. 6 गेंद्यावर 36, 6 चेंडू 36 धावा. विशाल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 6 चेंडू 36 धावा, 6 बॉलवर 6 षटकार येणार का ते देखील पाहायचं. विशाल पहिला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे आहे क्षेत्ररक्षक. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू आलाय डॉट. 5 चेंडू 36. पाच चेंडू आणि 36 धावा. हे समीकरण. साई स्पोर्ट्स सरळगावचं दमदार प्रदर्शन. इथे देखील बॅटनं फटका खेळला. समीकरण तेच. गोलंदाज विशाल, क्षेत्ररक्षक साई. 2 बॉल चांगले त्याने कव्हर केलेले आहेत. शेवटचे बॉल शिल्लक राहतील आता मैदानाच्या आतमध्ये. 4. भूपेश ऑन स्ट्राईक. गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू इथे हाताळलाय तो विशाल जाधवने. रन आउट. फलंदाज बाद. 3 बॉल 35. चला न्यू बॅटर चला लवकरात लवकर. रोशन आलेत आता मैदानाच्या आत. 3 बॉल 35. गोलंदाज तयार. विशाल. ओ चांगला चेंडू विशालचा. अजून एक चेंडू डॉट. 2 बॉल 35. गोलंदाज तयार आहेत. विशाल. इथे बिग हिट अक्षय तरेच्या बॅटमधून सिक्सर. 1 बॉल शिल्लक. परंतु हा सामना साई स्पोर्ट्स सरळगावने जिंकला. हॅडलक अक्षय तरे आणि कंपनी. भरपूर चांगलं प्रदर्शन तुमचंही पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊ. सहा चेंडू 22 धावा फलंदाजी करत असताना बनवल्या त्या विशालने. 6 चेंडूंमध्ये खर्च देखील 13 केलेला आहे. चेतन 1 ओव्हर 1 विकेट 1च धाव. पॉवर प्लेचं षटक त्याने हाताळलं. क्षितिजने देखील 21 धावा बनवल्या. क्षितिजला विकेट नाही आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब पॉवर प्लेमध्ये जबरदस्त सुरुवात ज्या फलंदाजाने करून दिली टीमला, विशाल जाधव अर्थात घट्या ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विशाल यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. विशाल जाधव 6 चेंडू 22 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आदर्श 11 धानिवली. नमस्कार. जय ऑन महाराष्ट्र. स्क्रीन आपण पाहतायत खास करून निसर्गरम्य परिसरात बसलेले बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठान बापूसाहेब देशमुख संचालित शैक्षणिक सिद्धेश इन्स्टिट्यूट संकुल ऑन स्क्रीन आपण पाहतायत. जे MSBT मुंबई मान्यता प्राप्त आहे. उपलब्ध कोर्स डी फार्मसी 2 वर्षे, बी फार्मसी 4 वर्षे व डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी 3 वर्ष आहे. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, परिपूर्ण व सुसज्ज असे ग्रंथालय सुद्धा आहे. अद्ययावत व सुंदर अशी प्रयोगशाळा सुद्धा आहे. तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, मेस व कॅन्टीनची सुविधा सुद्धा आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम, स्पोर्ट्स आणि गॅदरिंग सुद्धा ऑर्गनाइज होते. 2024 ते 26 मध्ये 80 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मार्फत नोकरी उपलब्ध झाली आहे. विचार करा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि लवकरात लवकर या कॉलेजला व्हिजिट करा.
नक्कीच हॉटेल वृक्षवल्ली नक्कीच एक स्वादिष्ट जेवण म्हणून अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख हॉटेल वृक्षवल्ली हे मात्र ऑन स्क्रीनला आपण ते क्षणचित्र त्या हॉटेलचं पाहतोय आणि मित्रांनो एकदा जरूर भेट द्या. अगदी एकदम स्वादिष्ट असं भोजन जिथे मात्र मिळतं आणि योग्य दरात मिळतं. हॉटेल वृक्षवल्ली नाम नाही ब्रँड आहे बॉस. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साईडला